पण ऐका, आज ज्ञानोबराय म्हणतात मला अर्थ दिसतात, तुम्हाला अर्थ कळत नाहीत. फरक लक्षात आला? तुम्हाला अर्थ शोधावे लागतात, ज्ञानोबराय म्हणतात मला अर्थ शोधत येतात. मी ज्ञानेश्वरी सांगायला बसलो आणि माझे अर्थ द्वारपालाप्रमाणे माझी वाट पाहतात. अर्थ बोलाची वाट पाहे. लेखक कसा असावा, प्रतिभावान कसा असावा, साहित्यकारांना हे समजत नाही त्या गोष्टी. एकांतात बसतात, कुठंतरी बसतात, वर आकाशाकडे पाहतात, एखादा अर्थ टपकतो का? ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानेश्वरी लिहायला बसलो ना, अर्थ बोलाची वाट पाहे. हात जोडून अर्थ उभे, माऊली तुमच्या ज्ञानेश्वरीमध्ये आम्हाला स्थान द्या. अर्थ बोलाची वाट पाहे. ती वाटच पाहताय तोपर्यंत माझ्या मतीमध्ये दुसरे भाव जन्माला येतात. भाव, दुसरे भाव, आणि ते भाव या अर्थांना ताटकळत ठेवतात. याला ज्ञानोबराय म्हणतात. सार्थ बोलत नाहीत ज्ञानोबराय, भावपूर्ण बोलतात. आपण अर्थ शोधतो, ज्ञानोबराय भावपूर्ण बोलतात. ज्ञानेश्वरी ऐकता ऐकता निवृत्तीनाथांच्या डोळ्यातून अश्रू येतात. 750 वर्षापूर्वीचा विषय. माऊली किती सुंदर बोलता तुम्ही. तुम्ही सध्या फटाकडे वाजवता ना, तुम्ही दिवाळीला वगैरे, सगळं जग प्रदूषित होतं. ज्ञानोबरायांच्या शब्दांना निवृत्तीनाथ काय म्हणतात पहा. वाने उमटत आहे आकाशी साहित्य रंगाचे. ज्ञानोबराय तुम्ही जेव्हा शब्द बोलता ना, साहित्याच्या आकाशात नवीन रंगाची पटाक्याची उधळण झाल्यासारखी आम्हाला दिसते. हे निवृत्तीनाथ महाराजांचं वाक्य आहे. शब्द आहे का? भावार्थाची पडे गार. नुसते पटाके नाहीत शब्दाचे ज्ञानोबरायांचे, भावार्थाचा गारवा येतो. भावार्थाची पडे. ज्ञानेश्वरी वाचताना इतकं संवेदनशील मन पाहिजेत. कुठे कुठे ज्ञानोबरायांचे विनोदाने हसलं पाहिजे, कुठे कुठे शब्दांचे पटाक्याचे रंग जाणवले पाहिजेत. जिथं ज्ञानोबराय ओलावा देतात प्रेमाचा, तिथं गार अंतःकरण झालं पाहिजेत. भावार्थाची पडे गार हे ज्ञानोबरायांचे शब्द आहेत. ज्ञानोबराय बोलत असताना वातावरणाची निर्मिती कशी आहे हे निवृत्तीनाथ महाराज सांगतात, गुरुदेव सांगतात. आणि हा शिष्य जगातला भाग्यवान आहे जो गुरुला गारवा देतो. ज्ञान देणाऱ्याला ज्ञानाचा ओलावा देतो. हे ज्ञानोबराय आहेत. मग ते आपलं वर्णन करत असताना म्हणतात, मी अगोदरच देखण्या दृष्टीचा आहे. आधीच गुरुच्या अगोदरचा शब्द आहे बरं का. गुरु मिळाल्यानंतर, आता काही माणसं हुशार आहेत, गुरुने दृष्टी दिली, गुरुने दाखवलं, नेमकं काय दाखवलं मला आजपर्यंत कळलं नाही बरं का. पण हा शिष्य काय म्हणतो पहा, आधीच गुरु भेटण्याच्या अगोदर माझी दृष्टी देखणी आहेत, मला अर्थ समजतो, भाव समजतो. आधीच देखणी दिठी वरी सूर्यपूर्वी पाठी. सूर्य माझ्या पाठीमागं उभा आहे. तै न देखे ऐसी गोटी किया आहे. या जगातली कोणती गोष्ट अशी आहे जी मला दिसणार नाही. सूर्य माझ्या मागे आहेत आणि देखणे दिठी आहेत. याचा संगम म्हणजे ज्ञानोबरायांचे शब्द. हाताळताना अनुभव घेऊन पहा कसे काय ज्ञानोबराय आहेत, त्यांचं वास्तव काय. म्हणून शब्दाशी खेळावं लागतं, शब्दाबरोबर बोलावं लागतं, शब्दांशी मित्रता करावी लागते. मग जर त्या शब्दांनी आपल्याला त्यांच्यामध्ये सामील केलं ना, तर थोडे थोडे अर्थ कळतात, थोडे थोडे अर्थ कळतात. गडावर नवीन नवीन मुलं शिकायला येतात. नवीन ते जुने मुलं आहेत ना, लवकर त्यांना आपल्या ग्रुपमध्ये घेत नाहीत. मी एकाला विचारलं, रे नवीन आहे जरा सांभाळून घ्या. काय माहिती किती दिवस टिकतो. गंभीर आहे. तो आलाय शिकण्याकरता, ठीक आहे, किती दिवस टिकतो काय माहिती. मग 2-4 महिने टिकतो, मग 2-4 पोरं बोलतात, कळालं. 4-5 वर्ष टिकतो,
मग तो 4-5 वर्ष टिकलेला, जे अगोदर टिकलेले आहेत त्यांच्यावर टीका करतो. काय तुम्ही आमच्याकडे बघा, आम्ही तुमच्या मागे येऊन शिकलो. याला म्हणतात ग्रुपमध्ये सामील होणं. ज्ञानेश्वरीच्या शब्द समूहामध्ये घुसण्याचा प्रयत्न करा, त्या शब्दांशी मित्रता करा, आणि ते जेव्हा शब्द तुमच्याशी बोलतील ना, अमृतासहित ज्ञान तुमच्या मुखामध्ये टाकतील. ते इतके शब्द सुंदर आहेत ते, आणि ते कळले पाहिजेत. म्हणून शब्दाबरोबर मित्रता करत असताना कमी शब्द असावेत, मागे पुढे करता यावेत. आणि कोणाच्याच लक्षात येत नाही, एका ठिकाणी ज्ञानाला प्रकाश म्हणतात आणि एका ठिकाणी ज्ञानाला प्रभा म्हणतात. प्रभा. एका ठिकाणी बुद्धी म्हणतात आणि एका ठिकाणी मती म्हणतात. जिथे प्रकाश आहे तिथे बुद्धी आहे, जिथं प्रभा आहे तिथं मती आहे. आणि सगळे शब्द वेगळेत. आपल्याला एकच बुद्धी, याच्या पुढं काही सुचत, परमार्थामध्ये वेगळं वेगळं, त्यालाच विवेक म्हणतात. मग जिथे प्रकाश आहे तो पाठीमागं पाहिजेत. मग पाठीमागचा प्रकाश बुद्धीला पुढं नेतो. म्हणून ज्ञानाचे नाही प्रकाश आहे, परतत्वी बुद्धी न पैसे. तुम्ही न काढून टाकला, ज्ञानाच्या प्रकाशामध्ये बुद्धीने परतत्वात प्रवेश केला पाहिजे. तो साधक असतो, तो जीवनदार असतो. न का काढला, पहिल्यांदा काय आहे याचा अर्थ कळला पाहिजेत, आणि काय नाही त्यावेळेस न टाकला पाहिजेत. ओवी बिघडत नाहीत, आपण बिघडलेलो असतो. लक्षात आलं का? म्हणून बुद्धीला प्रकाश पाहिजेत. मती शांत असते, मतीला प्रकाश सहन नाही होत, मती श्रद्धावान असते. म्हणून ज्ञानाची या प्रभेसवे. काय शब्दांची एक एक विशेषता, आणि इथेच खूप वेळ जातो ज्ञानेश्वरीचं चिंतन करत असताना. पण असं आहे, अमृताने भरलेला शब्द असतो ना, तो त्या अमृताने भरलेल्या शब्दाच्या गाठी सोडवत असताना हात अमृतानेच भरलेले असतात. आतमध्येही अमृतच असतं, आणि गाठ उकळल्यानंतरही अमृत असतं. त्याच्यामुळं गाठ नाही सुटली तरी अमृताला स्पर्श आहे, सुटली तरी अमृताला स्पर्श आहेत. आतमध्येही अमृत आहे. आणि हे भाग्यवंताचं काम आहे बरं का. हे मी ठीक आहे, मी ज्ञानोबारांचं वर्णन तुम्ही श्रद्धेने ऐकता. ही अवस्था येणं, आपली बुद्धी त्या शब्दांना ग्रहण करणं, हे भाग्यवंताचं काम आहे. भाग्ये विनटल.